Hello students, so our chapter is some basic concept of chemistry. So in this previous lecture we study what is mean by matter, then pure substance, mixture, then we seen that element, compound, then metal कशाला म्हणतात, नॉन मेटल कशाला म्हणतात आणि मेटलॉइड कशाला म्हणतात. सो प्युअर सबस्टन्स म्हणजे काय, त्याचं केमिकल कंपोजिशन काय असतं, सेम असतं. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड प्युअर सबस्टन्स. सो नेक्स्ट बघितलं होतं आपण त्यातलं एलिमेंट कशाला म्हणतात, एक सिंगल जो असतो त्याला एलिमेंट म्हणतात. एलिमेंट आर फर्दर क्लासिफाईड इंटू 3 टाईप, मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. सो मेटल बघितलं होतं, जे मेटलच्या काय प्रॉपर्टी सांगितलं होत्या, दोज हॅविंग लस्टर, त्यांना काय असते, चकाकी असते. मेटल इट कंडक्ट द हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ते काय करता, हीट अँड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करता. नेक्स्ट पॉईंट बघितला होता, मेटल विच हॅज अ तर मेटलवर आपण त्याची एक वायर ड्रॉन करू शकतो, म्हणजे मेटलची वायर ड्रॉन करू शकतो. नेक्स्ट त्याच्यावर जर आपण हॅमरिंग केलं तर त्याचं थिन शीट म्हणजे त्याचा पत्रा फॉर्म होऊ शकतो. आणि एक्झाम्पल ऑफ मेटल बघितलं होतं आपण, कॉपर अँड एजी घ्या, सिल्वर, गोल्ड वगैरे. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी बघितलं, नेक्स्ट एलिमेंट होता नॉन मेटल. नॉन मेटल काय, अपोजिट प्रॉपर्टी आहे मेटलच्या. मेटल जर इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असेल तर हे कसे असतात, बॅड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी और पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल काय असतात, इट हॅज अ नो लस्टर, त्यांना कोणतीही प्रकारची चकाकी नसते. त्यानंतर आपण त्यावर हॅमरिंग केलं तर नॉन मेटलचं आपण एक थिन शीट फॉर्म करू शकत नाही. त्यानंतर नॉन मेटलचं काय असतं का, त्याची आपण वायर तयार करू शकत नाही. इज इट नॉन मेटल. त्यातले आपण घेतलं होतं कार्बन, नायट्रोजन, ते त्याचे एक्झाम्पल घेतले होते, और आयोडीन. सो नेक्स्ट बघितलं होतं मेटलॉइड. मेटलॉइड कशाला म्हणतात, का जे मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात, त्या कंपाऊंडला काय म्हटलं होतं, मेटलॉइड. सो मेटलॉइडचं एक्झाम्पल जे काय मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटलच्या, सो त्याचं एक्झाम्पल कॉपर आहे, ते कन्सिडर केलं होतं. नेक्स्ट बघितलं होतं कंपाऊंड कशाला म्हणतात. Okay, so in this lecture we study the mixture, and mixtures are further classified into 2 types. So first of all, what is mean by mixture, then homogeneous mixture and heterogeneous mixture. There are 2 type of mixture, homogeneous and heterogeneous. So first of all, mixture म्हणजे काय, 2 or more substance mixed together in number of fixed proportion and it can be separated by physically means. म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स आपण एकत्र केले आणि ते नो मिक्स फॉर प्रपोर्शन, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे, कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकली मीन, ते आपल्याला फिजिकली सेपरेट करता येऊ शकतात. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड मिक्सचर. सो मिक्सचरचं एक्झाम्पल, तुम्ही सॉल्ट घेतला आणि शुगर घेतली. ओके, सो 2 वेगवेगळे सबस्टन्स आहे, पण ते एकमेकांमध्ये प्रॉपरली मिक्स होता का, नाही, फिजिकली आपल्याला ते सेपरेट करता येऊ शकतात. दॅट टाईप ऑफ मिक्सचर इज कॉल्ड मिक्सचर. सो अगेन मिक्सचरची डेफिनेशन, 2 or more substance which mix together it no fix of its proportion and it can be separated by physically. म्हणजे ते 2 सबस्टन्स एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे आणि ते फिजिकली काय करू शकतो, आपण सेपरेट करू शकतो. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज mixture. Mixtures are further classified into 2 types, homogeneous mixture and heterogeneous mixture. So homogeneous कशाला म्हणायचं, एक युनिफॉर्म लेयर दिसला तर होमोजेनस, आणि हेट्रोजेनस म्हणजे 2 सेपरेट लेयर दिसले तर काय, हेट्रोजेनस. सो काय त्याची प्रॉपर डेफिनेशन, द कन्स्टिट्युएंट आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रूआउट. असे कन्स्टिट्युएंट की ते एकमेकांमध्ये, कन्स्टिट्युएंट आर युनिफॉर्मली मिक्स्ड टू अदर, ते एकमेकांमध्ये काय होतात, मिक्स होत आहे आणि त्यांचा काय होतं, एक लेयर फॉर्म होतो आहे. सॉल्ट अँड वॉटर, तुम्ही सॉल्टमध्ये आणि सॉल्ट ॲड केला वॉटरमध्ये तर तुम्हाला 2 लेयर दिसतील का, तुम्ही सांगू शकतात का या सॉल्टचा लेयर आहे का, हा वॉटरचा आहे, नाही, त्याचा काय असतो, एक युनिफॉर्म लेयर असतो, किंवा युनिफॉर्मली ते दोघंजण एकमेकांमध्ये काय झालेले असतात, मिक्स झालेले असतात. दॅट टाईप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड ॲज, और दॅट टाईप ऑफ मिक्सचर आर ऑल्सो कॉल्ड ॲज होमोजेनस मिक्सचर. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे मिक्सचरचा, हेट्रोजेनस मिक्सचर. हेट्रोजेनस मिक्सचर इज नॉट युनिफॉर्मली मिक्स टुगेदर, म्हणजे ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, त्या मिक्सचरला काय म्हणतात, हेट्रोजेनस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल सॉल्ट अँड शुगर, शुगरचं आणि सॉल्टचं एक्झाम्पल घेतलं, ते एकमेकांमध्ये मिक्स होत आहे का, नाही होत, म्हणून ते एक्झाम्पल कसलं झालं,
heterogeneous mixture. So first of all, what is mean by mixture? Mixture, it has a two or more substance एकमेकांमध्ये मिक्स केले तर त्यांचं जे काही प्रपोर्शन आहे ते फिक्स नसतं आणि ते फिजिकली आपल्याला सेपरेट होताना सेपरेट करू शकतो. त्या टाईप ऑफ मिक्सचरला काय म्हणतात, और त्या टाईप ऑफ कंपाऊंडला काय म्हणतात, मिक्सचर. मिक्सचर्स आर फर्दर क्लासिफाईड इंटू टू टाईप, होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. होमोजिनियस कशाला म्हणायचं? द कन्स्टिट्युएंट्स इज युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट, एकमेकांमध्ये मिक्स होतात. फॉर एक्झाम्पल सॉल्ट अँड वॉटर आणि सॉल्ट एकमेकांमध्ये मिक्स होत आहे म्हणून ते कसलं एक्झाम्पल झालं, होमोजिनियसचं. आणि हेट्रोजिनियस काय, नॉट युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट, ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे, ते एक्झाम्पल कसलं झालं, हेट्रोजिनियसचं. सो इन दिस चार्ट फर्स्ट ऑफ ऑल आपण मॅटर कशाला म्हणतात ते बघितलं. प्युअर सबस्टन्स, मॅटर आर फर्दर क्लासिफाईड इंटू टू टाईप, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. अगेन प्युअर सबस्टन्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप, एलिमेंट्स अँड compound. Further elements are classified into metal, non-metal and metalloid, and mixtures are classified into homogeneous and heterogeneous. ओव्हरऑल चार्टमधले जे काही प्रॉपर डेफिनेशन येतात विचारलं जाऊ शकतं 1 मार्क्सला. डिफाईन मॅटर और डिफाईन होमोजिनियस मिक्सचर और डिफाईन द मिक्सचर अँड एक्सप्लेन इट्स टाईप. सो मिक्सचरची डेफिनेशन होमोजिनियस अँड हेट्रोजिनियस. नेक्स्ट क्वेश्चन असा विचारला जातो, the properties of metal, write down the properties of metal, write down the properties of non-metal with example. त्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला त्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करायच्या. सो मॅटरची काय लिहिली होती, मॅटर विच कॅन बी सी अँड विच कॅन बी टच. मॅटर इट हॅज अ सम स्पेसिफिक, सम हॅज अ स्पेस आणि त्याला काय असतं, काहीतरी व्हॉल्यूम असतं. प्युअर सबस्टन्स, त्याचं केमिकल कंपोजिशन फिक्स असतं. मिक्सचर कशाला म्हणतो, 2 किंवा 2पेक्षा जास्त सबस्टन्स एकामध्ये मिक्स केलं त्याचं जे प्रपोर्शन आहे ते फिक्स नसतं आणि ते फिजिकली आपण सेपरेट करू शकतो. एलिमेंट काय, एक सिंगल इलेमेंट कन्सिडर केला होता. मेटल कशाला म्हणतात, इट शोज द लस्टर. देन साईड बाय साईड नॉन बॅट, इट डू नॉट स्टोर. इट हॅज अ गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. इट पुअर कंडक्टर्स ऑफ हीट इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर त्याची वायर ड्रॉन करू शकतो, याची करू शकत नाही. त्याचं हॅमरिंग करून आपण थिन शीट फॉर्म करू शकतो मेटलचं, नॉन मेटलचं करू शकत नाही. मेटलॉइड कशाला म्हणतात, का दोन्हींच्या प्रॉपर्टी काय दाखवतो, तो सेम दाखवतो म्हणून त्याला मेटलॉइड म्हणतात. होमोजिनियस काय म्हणतात, होमोजिनियस काय, कन्स्टिट्युएंट आणि युनिफॉर्म जो काही लेअर फॉर्म होतो तो होमोजिनियस. आणि हेट्रोजिनियस कशाला म्हणतात, का ज्याचा ते एकमेकांमध्ये मिक्स होत नाही आहे किंवा नॉट युनिफॉर्मली मिक्स. आणि फॉर एक्झाम्पल सॉल्ट अँड शुगर. सो नेक्स्ट बघायचं आपल्याला state of matter. So next point is state of matter. सो किती स्टेट असतात मॅटरच्या, 3 स्टेट सगळ्यांना माहीत असेल, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ह्या कसल्या स्टेट आहे मॅटरच्या. सो फर्स्ट सॉलिड, अँड गॅस. सो 3 स्टेट आहे मॅटरच्या. मॅटरच्या स्टेट म्हणजे त्याच्या कोणकोणत्या स्टेटमध्ये मॅटर असतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, 3 स्टेटमध्ये मॅटर असतो. मॅटर कशाला म्हणलो, दॅट वी कॅन सी अँड दॅट वी कॅन टच. मॅटर इट हॅज अ सम स्पेस अँड इट हॅज अ सम मास. त्याला काय असतं, काहीतरी मास असतं, त्याला आपण बघू पण शकतो आणि त्याला टच पण करू शकतो, त्याला काय म्हणतात मॅटर. सो त्याचे 3 स्टेट आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिडमध्ये जर बघितलं आपण, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट ही कशी असते, स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट. ओके. लिक्विडमध्ये कशी असते,
इंटरमिजिएट फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि गॅसेसमध्ये काय असतं? फ्री इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ और व्हेरी लेस इंटरमॉलिक्युलर फोर्स असतं. फर्स्ट आता आपल्याला हे कसली बॉन्डिंग लिहिली? इंटरमॉलिक्युलर फोर्स. आपण कन्सिडर केला, आपण एखादा सॉलिड कंपाऊंड घेतला, हा सॉलिड कंपाऊंड घेतला, यातले जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे त्यातली अरेंजमेंट कशी असते? स्ट्रॉंग असते. ते एकमेकांना काय असतात? चिपकून असतात किंवा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट असते. सो यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा येईल? सॉलिडमध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स. हे लिक्विड आहे, लिक्विडमध्ये कशी आहे? इंटरमिजिएट आहे. आणि याच्यात व्हेरी लेस इंटर मॉलिक्युलर फोर्स. सो काय सिंपल बघितलं आपण, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस, 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिडमध्ये जर बघितलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट कशी असते? स्ट्रॉंग असते, म्हणून त्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आला? स्ट्रॉंग आला. सो लिक्विडमध्ये कशी असते? इंटरमिजिएट असते ॲज कम्पेअर टू सॉलिड, त्याच्यात इंटरमिजिएट असते, थोडी लूज असते. आणि गॅसमध्ये काय असते? व्हेरी लेस असते, व्हेरी लेस ऑफ इंटरमॉलिक्युलर अरेंजमेंट. सो बघा, आपल्याला सॉलिड कंपाऊंड जर सेपरेट करायचं असेल तर त्याच्यात काय असतं? सॉलिड कंपाऊंड सेपरेट करायला काहीतरी वेळ लागतो, बिकॉज ऑफ त्यामध्ये काय असतं? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट असते. नेक्स्ट, लिक्विड सेपरेट करायला थोडासा कमी वेळ लागतो ॲज कम्पेअर टू सॉलिड, कारण त्यात काय असते? थोडीशी कमी लेस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट असते ॲज कम्पेअर टू सॉलिड. इन गॅसेस मॉलिक्यूल इझिली सेपरेट होतात, ते रँडमली फ्री टू मूव्ह असतात. मग त्यामध्ये काय असते? व्हेरी लेस इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सो सॉलिडमध्ये काय असतं? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अरेंजमेंट. नेक्स्ट, लिक्विडमध्ये काय असतं? इंटरमिजिएट असतो, इंटरमिजिएट बिटवीन सॉलिड अँड लिक्विड, इंटरमिजिएट फोर्स ऑफ अरेंजमेंट. अँड थर्ड, गॅसेसमध्ये बघितलं तर व्हेरी लेस इंटरमिजिएट फोर्स ऑफ अरेंजमेंट. सो इट इज स्टेट ऑफ मॅटर. In next lecture, properties of matter. There are two type of property, physical and chemical properties.